नमस्कार मित्रांनो, मी हर्षदा संजय कोल्हे, वर्ग 8वा। मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे। माझ्या कथेचे नाव आहे जिद्द। जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि मेहनत या सुंदर सूत्रांद्वारे आपण आपल्या जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करू शकतो। जीवनात अशक्य असे काहीच नाही। गरज आहे ती कठोर परिश्रमाची, गरज आहे ती अपार इच्छाशक्तीची। प्रयत्न करा तर यश तुमचेच आहे, अशी ही कठोर परिश्रमाने आणि अपार इच्छाशक्तीने यशाची दारी उघडणारी ही कथा आहे अपार मेहनतीची। ही कथा आहे अपार कष्टाची, अपार चिकाटीची। ही कथा आहे जगाला ठणकावून सांगणाऱ्या रणरागिणीची। ही कथा आहे जगातील सर्वात वेगवान धावपटू विल्मा रुडॉल्फची। मित्रांनो, विल्मा रुडॉल्फ हिचा जन्म अमेरिकेतील टेनेसी येथे एका गरीब कुटुंबात झाला। वयाच्या 4थ्या वर्षी न्यूमोनिया आणि स्कारलेट फीवरने तिच्या दोन्ही फुफ्फुसांवर हल्ला चढवला। हे दोन्ही आजार एकाच वेळी होणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण। यामुळे ती पोलिओ होऊन पांगळी झाली। तिचे दोन्ही पाय निकामी झाले। तुला कधी जमिनीवर पाय ठेवता येणार नाही असे तिला डॉक्टरांनी सांगितले होते। हे वाक्य ऐकताच विल्माच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली। डोळ्यापुढे प्रचंड असा काळा अंधार दाटून आला, पण क्षणातच विल्माच्या आईने स्वतःला सावरलं। एक रस्ता बंद होता, काय बरे कोसळे, बळ तुझ्या पंखात आहे, विश्व तुझला मोकळे। हा एक सकारात्मक विचार विल्माच्या आईच्या मनात आला आणि तिने दुसऱ्या क्षणी ठरवले की मी माझ्या मुलीला असं घडवणार की विल्मा स्वतःच्या पायावर उभी तर राहीलच, पण ती धावेलही। हा एक सकारात्मक विचार विल्माच्या आयुष्याचा प्रेरणादायी ठरला। विल्माची आई तिला म्हणाली, देवाने दिलेली क्षमता, चिकाटी आणि विश्वास याद्वारे तुला जे पाहिजे ते हस्तगत करू शकतेस। यावर विल्मा म्हणाली, आई मला या जगातील सर्वात वेगवान धावपटू व्हायचंय ग, मला या जगातील सर्वात वेगवान धावपटू व्हायचंय। वयाच्या 9व्या वर्षी तिने धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला। तिने सर्व आधाराचे भूत काढून टाकले। तिला कधी जमिनीवर पाय ठेवता येणार नाही असे तिला डॉक्टरांनी सांगितले होते, पण मात्र तिने पहिले पाऊल जमिनीवर टाकले आणि धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला। पहिले ती शेवटी राहत आली, पण ती पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या स्पर्धेत भाग घेतच राहिली आणि एके दिवशी ती पहिली आली व टेनेसी येथील स्टेट युनिव्हर्सिटीत गेली। तिथे तिला एड टेम्पल नावाचे प्रशिक्षक भेटले। ती त्यांना म्हणाली, मला या जगातील सर्वात वेगवान धावपटू व्हायचं आहे। एड टेम्पल तिला म्हणाले, जर तुझी अशीच जिद्द असेल तर तुला कोणी थांबवू शकणार नाही, मीही तुला मदत करेन। त्यानंतर विल्माची गाठ ही जुटाशी होती। जुटाला कधी पराभव झाला नव्हता। तिला हरवणे मुळीच सोपे नव्हते, पण विल्माची पहिली मात्र स्पर्धा होती 100 मीटर धावण्याची। तिथे तिने जुटाला हरवलं आणि पहिलं सुवर्ण पदक मिळवलं। त्यानंतर दुसरी स्पर्धा होती 200 मीटर धावण्याची। तिथेही तिने जुटाला हरवलं आणि दुसरं सुवर्ण पदक मिळवलं। आता तिसरी स्पर्धा होती 400 मीटर धावण्याची आणि पुन्हा एकदा विल्माची गाठ जुटाशी होती। पहिल्या 3 धावपटू व्यवस्थितपणे धावल्या आणि व्यवस्थितपणे बॅटन हाताळलं, पण विल्माच्या वेळेस मात्र तिचं बॅटन हातातून खाली पडलं। तिने दुसऱ्या टोकाला पाहिलं तर जुटाई खूप लांब गेलेली होती। तिने तसंच बॅटन उचललं आणि प्रचंड अशा वेगाने यंत्रावर होऊन धावली व शर्यत जिंकली। तिने 3रं सुवर्ण पदक आपल्या संघाला मिळवून दिलं व इतिहास घडवला। पोलिओने अपंग असलेली विल्मा 1960च्या ऑलिम्पिक मध्ये जगातील सर्वात वेगवान धावपटू बनली। मित्रांनो, विल्मा सारख्या अशा लोकांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून जर आपल्या अंगी जिद्द बाळगली तर आपल्या ध्येयपूर्तीसाठी आणि उत्कर्षासाठी सदैव प्रेरणा मिळत राहील, नाही का? म्हणून मला म्हणावेसे वाटते की कोशिश जारी रख, जरूर सफल तेरा काम होगा, बस धैर्य बांधे रख, शीश पर तेरा ही नाम होगा। धन्यवाद।